स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच, अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्ताने आज आपण त्यांच्याबद्दल माहिती बघणार आहे, जी की तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या कोणत्याही परीक्षेसाठी उपयोगी ठरणार आहे. त्यांचा जीवनपट आणि त्यावर आयोगाने विचारलेले प्रश्न या संबंधीचा सर्व आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. शेवट मी आयोगाचे सर्व प्रश्न घेतलेले ते तुम्ही सोडवा, ते नोट करून घ्या, त्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडेल. तर चला मित्रांनो, आपण आज सुरू करू. लोकमान्य टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचं नाव होतं गंगाधर रामचंद्र टिळक. तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की लोकमान्य टिळकांचा जन्म रत्नागिरीमध्ये दापोली येथे झालेला होता. रत्नागिरी दापोली, त्यांचा जन्म रत्नागिरी दापोली. लक्षात ठेवायची गोष्ट ही आहे की त्यांचं शिक्षण त्यांनी डेक्कन कॉलेज पुणे येथून 1877 मध्ये गणितात BA आणि 1879 मध्ये मुंबईच्या शासकीय लॉ कॉलेजमधून LLB ची पदवी पूर्ण केली. शिक्षणाबद्दल पुण्याचं कॉलेज आणि मुंबईचं कॉलेज, पुण्यामधून BA, मुंबईमधून LLB. लोकमान्य ही पदवी त्यांना कोणी दिली? तर त्यांच्या निस्वार्थ देशसेवेमुळे आणि राष्ट्र उभारणीतील कार्यामुळे जनतेने त्यांना लोकमान्य म्हणजे लोकांकडून मान्य झालेला नेता अशी पदवी दिली. अशा या थोर नेत्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे. तर चला सुरुवात करूया. आता लोकमान्य टिळकांचे कोणते न्यूजपेपर लोकमान्य टिळकांनी सुरू केले तर ते आपल्याला बघायचंय. लोकमान्य टिळकांनी 2 जानेवारी 1881 रोजी यासाठी तुम्ही माहिती ही बघायची आपल्याला की इंग्रजी भाषेत मराठा हे साप्ताहिक सुरू केलं आणि 4 जानेवारी 1881 रोजी मराठी भाषेत केसरी हे साप्ताहिक सुरू केलं. तर मराठाचे संपादक कोण होते? तर मराठाचे संपादक होते टिळक. आणि मराठा हे कोणत्या भाषेत होतं तर इंग्रजी. परीक्षेला हा प्रश्न भरपूर वेळ विचारलाय. मराठा हे इंग्रजी भाषेत, त्याचे संपादक टिळक. तर केसरी हे मराठी भाषेत, त्याचे संपादक होते गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर हे केसरीचे संपादक होते. पुढे 1887 मध्ये आगरकरांनी केसरीचा राजीनामा दिला. का बरं? कारण त्या लोकमान्य टिळक आणि आगरकर यांच्यामध्ये आधी सामाजिक सेवा की राजकीय सेवा या विषयावर कायमच मतभेद होते. लोकमान्य टिळकांचं असं मत होतं की आधी राजकीय सेवा करू, तर गोपाळ गणेश आगरकरांना वाटे की आधी सामाजिक सेवा झाल्या पाहिजे. यामुळे त्यांचे कायम खटके उडत आणि त्यामुळेच 1887 मध्ये आगरकरांनी केसरीचा राजीनामा दिला आणि पुढे त्यांनी 1888 मध्ये सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं. आयोगाने याच्यावरतीच खूप वेळा प्रश्न विचारलेले आहे. केसरीचा राजीनामा दिल्यानंतर कोणतं वृत्तपत्र? तर सुधारक. आता त्यांनी हे जे वृत्तपत्र सुरू केले होते याला कोणाची मदत होती? तर यासाठी त्यांनी आर्यभूषण छापखाना होता. कोणता छापखाना मित्रांनो? आर्यभूषण छापखाना. या आर्यभूषण छापखान्याचे 3 व्यक्तिमत्व जर तुम्हाला लक्षात ठेवायचे असेल तर त्यामध्ये एक नंबर लोकमान्य टिळक, 2 नंबर गोपाळ गणेश आगरकर आणि 3 नंबर विष्णूशास्त्री चिपळूणकर. विष्णूशास्त्री, त्यांना आपण काय म्हणतो? निबंध मालाकार. निबंध मालाकार विष्णूशास्त्री चिपळूणकर हे आर्यभूषण छापखान्याशी संबंधित 3 व्यक्तिमत्व ज्यांनी 2 जानेवारी 1881 रोजी मराठा आणि केसरी हे साप्ताहिक सुरू केली. हे तुम्हाला नोंद करून घ्यायचे. पुढे त्यांचे गाजलेले लेख व आग्रलेख. तर लोकमान्य टिळक हे अत्यंत परखडपणे सरकारवर टीका करत असत. त्यांची भाषा अतिशय उच्च दर्जाची होती. म्हणजे त्यांचे लेख जर आपण पाहिले तर ते कुणालाही न घाबरलेले लोकमान्य टिळक होते. अतिशय परखडपणे आपले मत मांडत असत. तर त्यांचे लेख जर आपण पाहिले तर सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. राजद्रोह कशाला म्हणतात? आणि जनाब दिल्ली तो बहुत दूर है. जनाब दिल्ली तो बहुत दूर है यावर आयोगाने प्रश्न विचारलाय. हे 1919च्या कायद्यानंतर 1919च्या कायद्यावर जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा म्हणून आपण ओळखला जातो त्यावर लोकमान्य टिळकांनी हे भाष्य केलं होतं की जनाब दिल्ली तो बहुत दूर है. त्यानंतर आपल्याला सार्वजनिक उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केले. 1892-93 मध्ये दंगलीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे त्यांनी जनतेला एकत्र आणण्यासाठी, मित्रांनो ही डेट लक्षात ठेवा, 1893
मध्ये सार्वजनिक गणेश उत्सव आणि 1895 मध्ये शिवजयंती उत्सव. आधी गणेश उत्सव, नंतर शिवजयंती उत्सव हे सुरू केले होते. 1893 ला सार्वजनिक गणेश उत्सव आणि 1895 ला शिवजयंती उत्सव. तर आयोगाने यावरती प्रश्न विचारलाय की गणेश उत्सवाची प्रेरणा लोकमान्य टिळकांनी कोणत्या सणाकडून घेतली? तर याचं उत्तर तुम्हाला नोंद करून घ्यायचं आहे, मुस्लिमांच्या मोहरम सणावरून. कोणता? मुस्लिमांचा मोहरम सण. या मुस्लिमांच्या मोहरम मधून प्रेरणा घेऊन त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात केली. करबंदी चळवळ 1896-97 मध्ये त्यांनी करबंदी चळवळ सुरू केली होती. 1896-97 मध्ये त्यांनी करबंदी चळवळ सुरू केली. चापेकर बंधूंचं प्रकरण. आयोगाने एका प्रश्नामध्ये असं विचारलंय की दामोदर हरी चापेकर हे लोकमान्य टिळकांचे सहकारी होते किंवा नव्हते. म्हणजे ऑप्शन मध्ये ते आहे, पण ते लोकमान्य टिळकांचे सहकारी नव्हते मित्रांनो. ते लोकमान्य टिळकांपासून प्रभावित झालेलं व्यक्तिमत्व होतं, ज्यांनी पुढे 1897 ला जेव्हा पुण्यामध्ये प्लेगची साथ पसरली होती, तेव्हा 1897च्या प्लेगच्या साथीमध्ये प्लेग कमिशनर रँड आणि त्याचा सहकारी आर्यस्ट यांचा खून 1897 मध्ये चापेकर बंधूंनी केला होता. टिळकांनी याला समर्थन दिलं असा आरोप ब्रिटिशांनी त्यांच्यावर केला आणि टिळकांना 18 महिन्याची शिक्षा झाली होती इथे. किती महिन्याची? 18 महिन्याची. चापेकर बंधू प्रकरणामध्ये टिळकांना 18 महिन्याची शिक्षा झाली होती. तर तुम्हाला मी अजून एक ऍडिशन सांगतो. ताई महाराज प्रकरण जे आहे, ताई महाराज प्रकरण, यामध्ये लोकमान्य टिळक आणि शाहू महाराज यांचा संबंध आहे. हाही प्रश्न आयोगाने पेपरला हाही प्रश्न आयोगाने विचारलाय. लोकमान्य टिळक आणि छत्रपती शाहू महाराज. ताई महाराज प्रकरण. त्यानंतर आपण बघू टिळकांची चतुसूत्री ही कधी लागू झाली मित्रांनो, ही कधी मांडली टिळकांनी? तर लॉर्ड कर्झन लॉर्ड कर्झनचे लॉर्ड कर्झनने जेव्हा बंगालची फाळणी केली, तेव्हा वंगभंग म्हणजे स्वदेशीची चळवळ सुरू झाली आणि स्वदेशीच्या चळवळीसाठी टिळकांनी चतुर्सूत्री मांडली. त्यामध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचे की टिळकांच्या चतुर्सूत्रीमध्ये कोणकोणते घटक होते. त्यामध्ये स्वराज्य असेल, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार हे 3 घटक टिळकांच्या चतुर्सूत्रीमध्ये होते. आयोगाने यावरती एक प्रश्न विचारलाय की टिळकांच्या चतुर्सूत्रीमध्ये कोणते घटक होते. यामध्ये आयोगाने एक काढून त्याऐवजी सहकार हा घटक टाकला होता, पण तो चुकीचा आहे. सहकार नसून टिळकांची चतुर्सूत्री स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तर मित्रांनो, पुढे त्यांच्या आणि अनुयायी. तर टिळकांच्या सहकार्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की न्यूजपेपर ज्यांनी तो सुरू केला त्यामध्ये 3 लोक, न्यूजपेपरचे 3 लोक मी तुम्हाला सांगितले, टिळक, आगरकर आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर. तसेच लोकमान्य टिळकांनी शाळाही सुरू केल्या होत्या. न्यू इंग्लिश स्कूलची लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली. न्यू इंग्लिश स्कूल. तर न्यू इंग्लिश स्कूल मध्ये कोण कोण होता? तर हे त्रयी आपल्याला दिसतात. लोकमान्य टिळक असतील, आगरकर असतील आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. तर टिळकांच्या सहकार्यामध्ये व क्रांतिकारकांच्या चळवळीत प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्यांमध्ये दादासाहेब खापर्डे असतील, वासुकाका जोशी असतील, शिवरामपंत परांजपे, कृष्णाजी पंत खाडीलकर, गंगाधरराव देशपांडे, वीर वामनराव जोशी आणि अच्युतराव कोलटकर यांचा समावेश टिळकांच्या सहकारी आणि अनुयायांमध्ये होतो. टिळकांनी जे न्यू इंग्लिश स्कूलची जी स्थापना केली, तर न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केलं तर 1 जानेवारी 1880 ला आणि न्यूजपेपर मित्रांनो 1881 ला. हे तुम्ही लक्षात ठेवायचं की न्यूजपेपर कधी आणि शाळा कधी. तर शाळा कधी आहे? न्यू इंग्लिश स्कूल 1880 आणि न्यूजपेपर 1881. आता आपल्याला हे बघायचं आहे की डोंगरीच्या तुरुंगातला प्रसंग आपल्याला इथंच बघून घेऊ आपण. डोंगरीचा तुरुंग, हे मी सगळं ऍडिशन सांगतोय. डोंगरीचा तुरुंग. तर कोल्हापूरचे चौथे शिवाजी यांचा इंग्रज रेसिडेंटने अतिशय छळ केला होता आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. जेव्हा ही बातमी लोकमान्य टिळकांना समजली, तेव्हा त्यांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रामधून त्यांवर चांगलीच टीका केली होती, कोल्हापूरच्या रेसिडेंटवर. त्यामुळे कोल्हापूरचा जो दिवाण होता माधवराव बर्वे याने लोकमान्य टिळकांविरुद्ध खटला भरला आणि लोकमान्य टिळकांविरुद्ध खटला भरल्याने माधवराव बर्वे यांनी लोकमान्य टिळकांविरुद्ध खटला भरला आणि या खटल्यामध्ये लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांना 4 महिन्याची शिक्षा झाली होती. या 4 महिन्यामध्ये त्यांना
डोंगरीच्या तुरुंगात ठेवण्यात आलं आणि या डोंगरीच्या तुरुंगात असताना गोपाळ गणेश आगरकरांनी ग्रंथ लिहिला होता, जो की आयोगाने भरपूर वेळा विचारला आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे डोंगरीच्या तुरुंगातील डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस. मित्रांनो, हा अतिशय महत्वाचा ग्रंथ त्यांनी डोंगरीच्या तुरुंगामध्ये लिहिला होता. हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी नाही तर आगरकरांनी लिहिलेला आहे. यासंबंधी आयोगाने प्रश्नही विचारलाय. डोंगरीच्या तुरुंगात ते का बरे गेले होते? कारण माधवराव बर्वे यांनी भरलेला खटला आणि त्यामागचं कारण जर आपण विचारात घेतलं तर चौथे शिवाजी यांची झालेली हत्या हे आपल्याला लक्षात येईल डोंगरीच्या तुरुंगामध्ये. तर डोंगरीच्या तुरुंगात असताना जामीन म्हणून प्रेमशेठ उरवणे या दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा इथे. कोणत्या दोन गोष्टी? तर प्रेमशेठ उरवणे आणि महात्मा फुले यांनी जामीन जामीन करण्यासाठी किती 10,000 रुपयाची मदत केली होती मित्रांनो. किती? 10,000 रुपयाची मदत केली आणि जेव्हा लोकमान्य टिळक सुटून आले तेव्हा पुण्यामध्ये त्यांची मिरवणूक महात्मा फुले यांनी काढलेली होती. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की डोंगरीच्या तुरुंगातले आमचे 101 दिवस हा ग्रंथ गोपाळ गणेश आगरकरांचा. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाची स्थापना तत्वे. आता या पक्षाची स्थापना कधी झाली? तर 1920 मध्ये झाली. भारतामध्ये 1909 नंतरच निवडणुकीचे वारे व्हायला लागले होते. मॉर्लेमेंटो सुधारणा असतील, त्यानंतर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म्स असतील. यामध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्डने असं सांगितलं होतं की आता आपण निवडणुका घेणार आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाची स्थापना लोकमान्य टिळकांनी केली. याचा उद्देश हा होता की 1919च्या कायद्यान्वये होणाऱ्या ज्या निवडणुका आहे त्यामध्ये भाग घेणे. तर या पक्षाची प्रमुख 10 तत्वे आपल्याला अशी सांगता येईल. काँग्रेसविषयी श्रद्धा, लोकशाहीवर विश्वास, संपूर्ण स्वराज्य प्राप्ती, शिक्षण प्रसार, जातीभेद दूर करणे, धार्मिक सहिष्णुता, प्रांतीय स्वायत्तता, रेल्वेचे राष्ट्रीयकरण करायचं नाही, हिंदी ही राष्ट्रभाषा असावी आणि मतदानाच्या अधिकाराचा विस्तार करावा. ही सर्व तत्वे काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाची होती, जो की 20 एप्रिल 1920 रोजी लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेला आपल्याला दिसतो. सामाजिक धार्मिक कार्य व चळवळी हे बघू आपण. सुधारणा व कायदे. संमती वयाच्या कायद्याला व परकीय सरकारच्या सामाजिक हस्तक्षेपाला लोकमान्य टिळकांचा विरोध होता. आता यावरही आयोगाने प्रश्न विचारलाय की संमती वयाच्या कायद्याला कोणी विरोध केला? तर संमती वयाच्या कायद्याला विरोध करण्याचं कारण हे होतं त्यांचं की ब्रिटिशांनी आपल्या समाजामध्ये हस्तक्षेप करू नये. आपल्या समाजामध्ये सुधारणा घडवून आणायची ना तर ते आपणच घडवून आणू. यासाठी ब्रिटिशांनी कोणतेही कष्ट घ्यायला नको. आपल्या समाजात परकीयांनी का हस्तक्षेप करावा या विचारसरणीचे लोकमान्य टिळक होते मित्रांनो. त्यामुळे त्यांनी संमती वयाच्या कायद्याला व परकीय सरकारच्या सामाजिक हस्तक्षेपाला विरोध केला होता. शारदा सदन प्रकरण. पंडिता रमाबाई यांनी शारदा सदनची स्थापना केली होती. पण शारदा सदनमध्ये ख्रिश्चनांचा जास्त हस्तक्षेप होता. शारदा सदनमधील काही विद्यार्थिनींनी ख्रिश्चन धर्मही स्वीकारताना आपल्याला दिसतो. त्यामुळे पंडिता रमाबाईंच्या शारदा सदनात ख्रिश्चन धर्म प्रसाराचा हेतू असल्याचा संशय आल्याने लोकमान्य टिळकांनी शारदा सदन प्रकरणावर आपले भाष्य केले होते. त्यांनी त्यावर टीका केलेली दिसते आपल्याला. सार्वजनिक गणेश उत्सव. तर सार्वजनिक गणेश उत्सव कधी मित्रांनो 1893 मध्ये आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव 1895 मध्ये. सार्वजनिक पहिला गणपती कुठे बसला होता असा जर प्रश्न आला तर विंचूरकरांच्या वाड्यात लोकमान्य टिळकांनी पहिला गणपती बसवलेला आपल्याला दिसतो. करबंदी चळवळ. दुष्काळात शेतकऱ्यांसाठी पीक नसेल जर पीक नसेल तर सारा माफी हा तुमचा हक्क आहे अशी परखडपणे भूमिका लोकमान्य टिळकांनी मांडलेली दिसते. करबंदी चळवळ 1896-97. हिंदू मुस्लिम दंगे. ब्रिटिशांची फोडा आणि जोडा नीती म्हणजेच डिवाइड अँड रूल याला कारणीभूत असल्याचे लोकमान्य टिळकांनी स्पष्ट केलेले होते. आता टिळकांचे ग्रंथलेखन बघण्यापूर्वी आपण त्यांच्यावर भरण्यात आलेला राजद्रोहाचा खटला बघू. राजद्रोहाचा खटला. लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी घडवून आणली. बंगालची फाळणी घडवून आणल्यामुळे स्वदेशी चळवळीला प्रेरणा मिळाली. स्वदेशी चळवळी मधून अनेक क्रांतिकारक उदयास आले. या क्रांतिकारक हे जे क्रांतिकारक आहेत हे लोकमान्य टिळकांच्या भाषणाने प्रेरित होत असत आणि त्यामध्ये देश सेवेची
एक ज्वाला निर्माण होत असत आणि त्यातून ते इंग्रजांचा खून घडवून आणायला लागले. यामुळे ब्रिटिशांनी लोकमान्य टिळकांना जबाबदार धरले होते. त्यांचे मत असे होते की लोकमान्य टिळकांचे जे भाषण आहेत त्यामुळे हे लोक प्रेरित होतात आणि ब्रिटिशांचे खून घडवून येतात. त्यामुळे जर आपण बघितलं तर त्यांच्यावर 24 जून, कधी मित्रांनो, 24 जून 1908 रोजी राजद्रोहाचा खटला भरला होता. राजद्रोहाचा खटला. का बरं? कारण त्यांचे लेख देशाचे दुर्दैव, हे उपाय टिकाऊ नाहीत, बॉम्ब गोळ्यांचा खरा अर्थ काय, बॉम्ब गोळ्यांचे रहस्य, यामुळे लोकमान्य टिळकांवर 24 जून 1908 रोजी राजद्रोहाचा खटला भरला. त्यांना 6 वर्ष काळे पाण्याची शिक्षा झाली आणि 1,000 रुपये दंडही करण्यात आला होता. तर जेव्हा ते बाहेर आले तुरुंगाच्या, तर तेव्हा 1916 मध्ये त्यांनी होम रूल लीग चालू केलेली आपल्याला दिसते. त्यांची होम रूल लीग एप्रिल 1916 आणि ॲनी बेझंट यांची होम रूल लीग जर आपण पाहितली तर सप्टेंबर 1916 मध्ये ॲनी बेझंट यांची होम रूल लीग आणि लोकमान्य टिळकांची होम रूल लीग कधी? एप्रिल 1916. लोकमान्य टिळकांच्या होम रूल लीगचे अध्यक्ष कोण होते असं जर प्रश्न आला तर लोकमान्य टिळकांचे होम रूल लीगचे अध्यक्ष होते जोसेफ बॅप्टिस्टा आणि लोकमान्य टिळकांच्या होम रूल लीगचे सचिव होते न. ची. केळकर. मित्रांनो, या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, त्या तुम्ही नोंद करून घ्या. पुढे आपण बघू टिळकांचे ग्रंथलेखन. यामध्ये गीतारहस्य अथवा कर्मयोग शास्त्र हा त्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिला होता. हा ग्रंथ 1815 मध्ये मंडालेच्या तुरुंगात असताना हा लिहिला व तो 1815 मध्ये प्रकाशित केला. हा ग्रंथ गीतेवरचं भाष्य असून तो कर्मयोगावर लिहिला गेलेला आहे. या ग्रंथाच्या पहिल्या प्रती जर पाहिल्या आपण तर कसबा गणपती, आपला पंढरपूरचा विठुराया आणि गुरु अण्णासाहेब पटवर्धन यांना लोकमान्य टिळकांनी अर्पण केलेल्या दिसतात. द ओरायन हा ग्रंथ 1892च्या लंडन येथील ओरिएंटल परिषदेसाठी तयार केलेला संशोधनात्मक प्रबंध होता. ज्योतिषा संशोधनात्मक एक प्रबंध होता. आता हा महत्वाचा पॉइंट आहे मित्रांनो. ज्योतिषाच्या गणिताने त्यांनी वेदांचा काळ हा इसवी सन पूर्व 4500 वर्ष ठरवला आणि हा प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षा मध्ये प्राचीन भारताचा इतिहास मध्ये विचारला जाऊ शकतो. आर्क्टिक होमिनिवेदास हा 1898 मध्ये येरवाडा तुरुंगात असताना सुचलेला प्रबंध आहे. हा ते येरवाडा तुरुंगात असताना त्यांनी लिहिला. आर्यांचे मूळ स्थान उत्तर ध्रुव प्रदेशात असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले आणि हाही प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षा प्राचीन भारताचा इतिहास मध्ये विचारला जाऊ शकतो. त्यांचे स्फुटलेखन जर आपण पाहिले तर भारतीय युद्ध, ईश गुणादर्श आणि गांधी चरित्र या पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिल्या. आता टिळकांविषयी महत्वाची मते. व्हॅलेंटाईन चिरोल यांचा ग्रंथ होता द इंडियन अनरेस्ट. यामध्ये त्यांनी असं सांगितलं की लोकमान्य टिळकांना त्यांनी द फादर ऑफ इंडियन अनरेस्ट म्हणजे भारतीय असंतोषाचे जनक अशी असं लोकमान्य टिळकांना कोण म्हणलं तर त्याचं उत्तर आहे व्हॅलेंटाईन चिरोल. व्हॅलेंटाईन चिरोल याने द इंडियन अनरेस्ट हा ग्रंथ लिहिला होता. द इंडियन अनरेस्ट या ग्रंथामध्ये त्यांनी लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक म्हटले. यावर लोकमान्य टिळकांचे खूप नुकसान झाले या खटल्यामध्ये. त्यांनी लंडन येथे व्हॅलेंटाईन चिरोलवर खटला भरला होता पण ते खटला ते हारले मित्रांनो. आणि त्यामुळे त्यांना खूप मानसिक त्रासही झाला होता. गोपाळकृष्ण गोखले लोकमान्य टिळकांबाबत म्हणतात की टिळक जर पेशवाईत जन्मास आले असते तर त्यांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले असते. हे जर स्टेटमेंट तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये आलं तर याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे, कारण आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर केलंय. गोपाळकृष्ण गोखले यांचं मत होतं की टिळक पेशवाईत जन्मास आले असते तर त्यांनी स्वतंत्र राज्य स्थापन केलं असतं. ट्रिब्यून न्यूजपेपर म्हणतं की महाराष्ट्राचा अनभिषिक्त सम्राट. लोकमान्य टिळकांबाबत ते काय म्हणले? महाराष्ट्राचा अनभिषिक्त सम्राट आहेत. सामाजिक सुधारणेबाबत लोकमान्य टिळकांची काय भूमिका होती? आपण आधी पण बघितलं की टिळकांचा सामाजिक सुधारणेला विरोध नव्हता, तर ब्रिटिशांनी आपल्या सामाजिक परंपरेत केलेल्या हस्तक्षेपामुळे त्यांना तो विरोध करावा लागला. आपल्या रूढी परंपरा आणि चालीरीतीमुळे ब्रिटिशांचा हस्तक्षेप त्यांना अजिबातही मान्य नव्हता. आपल्या समाजामध्ये आपणच सुधारणा कराव्या, परकीयांची मदत घ्यायला नको, अशा विचाराचे लोकमान्य टिळक असलेले आपल्याला दिसतात. तर
टिळकांचं निधन झालं मित्रांनो 1 ऑगस्ट 1920 ला. त्यांची मुंबई येथे प्राणज्योत मालवली. जहाल कालखंडाचा शेवट येथेच झाला आणि गांधी युगाला सुरुवात झाली. त्याच दिवशी महात्मा गांधींनी असहकार चळवळीला सुरुवात केली होती आणि याबाबत आयोगाने आपल्याला प्रश्न विचारला होता की 1 ऑगस्ट 1920 रोजी जेव्हा लोकमान्य टिळकांचे निधन झाले तेव्हा गांधीजींनी कोणती चळवळ सुरू केली होती. तर त्याचं उत्तर आहे असहकार चळवळ. मित्रांनो, लोकमान्य टिळकांविषयी आपण सर्व माहिती पाहितली. आता आपण त्यांच्याविषयी आयोगाने विचारलेले प्रश्न बघणार आहोत. तर गट ब पूर्व 2026 ला लोकमान्य टिळकांबाबत आलेला प्रश्न असा की 1919च्या मोर्लेमेंटो सुधारणा कायद्याबद्दल हे शुद्ध टोनग्याचे आचळ ठरतील आणि यातून लोकहिताचे दूध मिळणे शक्य नाही अशी प्रतिक्रिया खालीलपैकी कोणी दिली. तर हे विधान लोकमान्य टिळकच करू शकतात, कारण अशा प्रकारची भाषा वापरणे लोकमान्य टिळकांचेच गुण होते मित्रांनो. कारण सरकारवर अतिशय परखडपणे टीका करणे हे त्यांचे वैशिष्ट्य आपल्याला दिसतं. तर याचं उत्तर 3 नंबर लोकमान्य टिळक. आपण लोकमान्य टिळकांबद्दल आपल्याला जर संपूर्ण माहिती असती तर हा म्हणजे हे तुम्ही स्टेटमेंट जरी तुम्हाला माहित नसतं, तुमच्या वाचनात हे स्टेटमेंट कधीही आलं नसतं, तरी तुम्हाला या भाषेवरून लोकमान्य टिळक हे उत्तर द्यायला काही अडचण नव्हती. आता आपण आयोगाने विचारले प्रश्न बघू. तर 1 नंबर 1908 मध्ये टिळकांना 6 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. आपण बघितलं सश्रम कारावास शिक्षा त्यांना 1908 मध्ये झाली होती, कारण त्यांनी एका इंग्रज दाम्पत्याच्या हत्येचं समर्थन केलं होतं. आणि त्यावेळेसच त्यांनी लेख लिहिले होते की बॉम्ब गोळ्यांचा खरा अर्थ काय, देशाचे दुर्दैव, अजून काय मित्रांनो, हे उपाय टिकाऊ नाहीत, हे लेख त्यांनी लिहिलेले आपल्याला दिसतात. तर एका इंग्रज दाम्पत्याच्या हत्येचं समर्थन केल्याने 1908 मध्ये टिळकांना सश्रम कारावासाची शिक्षा आणि 1,000 रुपये दंड ठोठावण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न, ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले त्याच दिवशी गांधीजींच्या असहकार कोणते मित्रांनो, असहकार. जर तुम्हाला लोकमान्य टिळकांचं निधन कधी झालं हे जरी माहित असतं तरी त्याचं उत्तर आपण देऊ शकत होतो. असहकार चळवळीचे उद्घाटन मुंबईमध्ये झाले. तिसरा प्रश्न, व्हॅलेंटाईन चिरोल यांच्या द इंडियन अनरेस्ट या पुस्तकात द फादर ऑफ इंडियन अनरेस्ट असा कोणाचा उल्लेख केला आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रश्न सोडवता तेव्हा आपल्याकडे जो पेपर असतो तो आपण त्याच्यावर जास्तीत जास्त गिरवणं महत्वाचं आहे, कारण आपल्याला तो पेपर तसाच घरी आणून कोणालाही दाखवायचा नसतो. पण जेव्हा तुम्ही त्याला हायलाईट करता ना असं, तर ती गोष्ट मेंदू जास्त कॅप्चर करतो आणि आपलं त्या कीवर्डवर फोकस राहतो आणि उत्तर लवकर सापडण्यास आपल्याला मदत होते. तर व्हॅलेंटाईन चिरोल यांच्या द इंडियन अनरेस्ट या पुस्तकामध्ये फादर ऑफ इंडियन अनरेस्ट असा उल्लेख लोकमान्य टिळकांचा केलेला आपल्याला दिसतो. पुढचा प्रश्न, लखनौ करारावर सह्या करून टिंबटिंब आणि मुहम्मद अली जिन्ना यांनी राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यात राष्ट्रीय ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तर आपण इथं थोडक्यात लखनौ करार बघू. लखनौ करार झाला मित्रांनो 1916. 1907चं जेव्हा अधिवेशन झालं सुरत अधिवेशन, तेव्हा सुरतमध्ये झालं होतं हे. या सुरत अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडली होती आणि जहालांना तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या पासून दूर लोटण्यात ढकलण्यात आलं होतं आणि मवाळांचं तेव्हा राज्य होतं. पण 1916ला जेव्हा अधिवेशन झालं लखनौला, तेव्हा त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते अंबिकाचरण मुजुमदार. हे आपल्याला बघायला मिळतात अंबिकाचरण मुजुमदार. आणि या अधिवेशनामध्ये मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय सभा यांच्यात जे राजकीय ऐक्य घडून आलं आणि जहाल मावळ एकत्र झाले, याच्यावरती लोकमान्य टिळक आणि मोहम्मद अली जिना यांच्या सह्या आपणास दिसतात. तर याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक, पर्याय क्रमांक 2. 5 नंबर, बाळ गंगाधर टिळक यांनी अॅनी बेझंट यांच्या बरोबर स्थापन केलेल्या होमरूल लीग बाबत काय खरे नाही. तर या दोघांनी मिळून होम रूल लीग चालू केली होती आपल्याला माहिती आहे. लोकमान्य टिळकांची होम रूल लीग एप्रिल 1916 आणि अॅनी बेझंट यांची होम रूल लीग जर आपण बघितली तर सप्टेंबर 1916 मध्ये चालू झालेली आपल्याला दिसते. तर तिचा उद्देश राष्ट्रीय संघटना वाढवण्याचा आणि त्यांना सशक्त करण्याचा होता. ऑप्शन 1 बरोबर आहे. ब्रिटिशांनी तिला दडपवण्याचे ठरवले आणि वर्तमानपत्रांची मुस्कटदाबी केली, तरी हाही पर्याय बिलकुल बरोबर आहे. आणि नंबर क्रमांक 3, मोवाळांनी व मुस्लिम लीग पुढाऱ्यांनी त्याच्या कार्यक्रमात भाग घेतला होता, तर हेही बरोबर आहे मित्रांनो. यामुळे 5 नंबर प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल वरीलपैकी एकही
नाही. 5 नंबर वरीलपैकी एकही नाही. पुढचा प्रश्न. स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड सुरू करण्यात पुढीलपैकी कोणी पुढाकार घेतला होता? तर याही प्रश्नाचं उत्तर लोकमान्य टिळक असं आहे. तुम्ही हे नोंद करून ठेवा आणि डायरेक्ट पाठ करून ठेवा की स्वदेशी कोऑपरेटिव्ह स्टोअर्स लिमिटेड ची स्थापना लोकमान्य टिळक यांनी केलेली दिसते. पुढचा प्रश्न 7 नंबर. खालीलपैकी कोणी एज ऑफ कन्सेंट ऍक्ट 1891 म्हणजे संमती वयाच्या कायद्याला, याला संमती वयाचा कायदा म्हणतात, मधील प्रस्तावानुसार मुलींच्या विवाहाच्या योग्य वयाची सीमा 10 वर्षावरून 12 वर्ष करण्यास विरोध केला होता? तर याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला लोकमान्य टिळक सांगता येईल. कारण लोकमान्य टिळकांची अशी विचारधारा होती की आपल्या समाजामध्ये आपणच सुधारणा करू, परकीयांचा हस्तक्षेप आपल्याला नकोय. त्यामुळं संमती वयाच्या कायद्याला कोणी विरोध केला? तर त्याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक. पुढचा प्रश्न 8 क्रमांक. स्वराज्य चळवळीत लोकमान्य टिळकांची पुढीलपैकी कोणत्या नावाने हेटाळणी केली जात असे? तर हा प्रश्न लक्षात ठेवा. स्वराज्य चळवळीत लोकमान्य टिळकांना तेल्या तांबोळ्यांचे पुढारी असं म्हणून ओळखलं जाईल मित्रांनो. तेल्या तांबोळ्यांचे पुढारी असं म्हणून त्यांच्यावर टीका केली जाईल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न 9 नंबर. पुढीलपैकी लोकमान्य टिळकांचे अत्यंत जवळचे सहकारी कोण होते? हे जर आपण बघितलं तर ऑप्शन ब दामोदर हरी चापेकर हे त्यांचे सहकारी नव्हते, तर हे त्यांचे अनुयायी होते. हे जर आपल्याला माहित असेल तर ऑप्शन ब जर आपण कट केला मित्रांनो, तर 2 ऑप्शन इथेच कट होता. जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये इलिमिनेशन टेक्निक वापरता तेव्हा तुम्ही उत्तरापर्यंत फार लवकर पोहोचता आणि त्यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि गणिताला जास्तीत जास्त वेळ देते, जास्तीत जास्त अटेम्प्ट अँड देन रिझल्ट जास्तीत जास्त मार्क्स. त्यामुळे इलिमिनेशन टेक्निक वापरा, जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करा आणि अॅक्युरसी मेंटेन ठेवा. तर मित्रांनो, आपल्याला बघता येईल की दामोदर हरी चापेकर गेले. त्यानंतर त्यांचे मित्र कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर, ड उत्तरामध्ये पाहिजे, दोन्ही ऑप्शन मध्ये ड आहे. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. त्यानंतर एन सी केळकर, अ ही उत्तरामध्ये पाहिजे. त्यामुळे एन सी केळकर जर आपण पाहिले, न ची केळकर, तर हे मित्रांनो लोकमान्य टिळकांचे जे होम रूल लीग होते त्याचे हे सचिव आपल्याला दिसतात. सचिव कोण होतं? एन सी केळकर. त्यामुळे त्यांचाही संबंध आहे. त्यामुळे 9 नंबरचं उत्तर आहे 1. पुढचा प्रश्न. भारतीय असंतोषाचे जनक याबद्दल आता आपण काही माहिती देणार नाही, कारण याबद्दल आपण डिटेल पाहिलंय. तर भारतीय असंतोषाचे जनक असा व्हॅलेंटाईन चिरोल यांनी खालीलपैकी कोणाचा? तर लोकमान्य टिळकांचा. कोणी? व्हॅलेंटाईन चिरोल यांनी. ऑप्शन नंबर 2. आता खालीलपैकी कोणत्या महत्वाच्या घटना लोकमान्य टिळकांशी संबंधित होत्या? हे जर आपण बघितलं तर यामध्ये मित्रांनो आपल्याला आत्ताच आपण पाहिलं होम रूल चळवळ लोकमान्य टिळकांशी संबंधित आहे. क ऑप्शन मध्ये पाहिजे. क ऑप्शन मध्ये पाहिले, क तर सगळीकडे, हा इथं आपलं होत नाहीये. सुरत अधिवेशन पाहिजे, ब ऑप्शन मध्ये पाहिजे, 2 ऑप्शन इथंच कटले. लाहोर अधिवेशन आणि लखनौ करार. आता लाहोर अधिवेशन कधी झालं मित्रांनो, हे जर आपल्याला माहित असेल तर लाहोर अधिवेशन 1929 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली झालं आणि याच अधिवेशनात रावी नदीकाठी पहिल्यांदा झेंडा फडकवण्यात आला होता आणि तोच दिवस पुढे आपण स्वातंत्र्य दिन म्हणून कंटिन्यू केला. हे जर आपल्याला माहित असेल तर लाहोर अधिवेशन हे उत्तर त्यात येणार नाही आणि लखनौ करार आपल्याला माहिती आहे 1916चा. त्यामुळे ब कड उत्तर बरोबर आहे, ऑप्शन नंबर 2. जास्त माहिती असण्याची यात गरज नाहीये. पुढे 12 नंबर. लोकमान्य टिळकांनी 23 एप्रिल 1916 ला पुण्यामध्ये कशाची स्थापना केली? तर 23 एप्रिल 1916 ला लोकमान्य टिळकांनी होम रूल लीगची स्थापना केली. आता पुढचा प्रश्न असा असेल की होम रूल लीगची स्थापना लोकमान्य टिळकांनी कधी केली? तर त्याचं उत्तर 23 एप्रिल 1916. यामुळे पीवायक्यूच्या प्रश्नांवर आपली भरपूर पकड असायला पाहिजे मित्रांनो. यामुळे पीवायक्यू प्रश्न आपल्याला अभ्यासायचे असतात. पीवायक्यू प्रश्न फक्त उत्तर काढणे यासाठी नव्हे, तर त्या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे आणि ते पुढे आपल्याला कशासाठी उपयोगी येईल हे आपल्याला समजून घ्यायचं असतं. त्यामुळे लोकमान्य टिळकांनी 23 एप्रिल 1916 ला होम रूल लीग पुण्यामध्ये चालू केलेली आपल्याला दिसते. जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी त्याला देव मानणार नाही, असं उद्गार कोणी काढला, असा आपल्याला प्रश्न आहे. तर हे उद्गार लोकमान्य टिळकांनी डिप्रेस क्लासेस मिशनच्या दुसऱ्या सभेत काढलं होतं मित्रांनो. डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना व्ही आर शिंदे म्हणजे वीरा शिंदे यांनी केली आणि त्याच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांनी असं म्हणलं की जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर मी त्याला देव मानणार नाही. पण जेव्हा केसरीमध्ये आणि मराठामध्ये ही बातमी छापण्याची वेळ आली मित्रांनो, तेव्हा लोकमान्य टिळकांनी ही बातमी छापलेली नव्हती. हेही आपण ऍडिशन मध्ये ठेवायला पाहिजे. पुढचा प्रश्न 14वा.
मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा जाहीर झाल्यावर लोकमान्य टिळकांनी केसरीत कोणता लेख लिहिला? तर आपण पहिल्यांदाच याचं उत्तर पाहिलं की जनाब दिल्ली तो बहुत दूर है. हा हा लेख त्यांनी 1919चा कायदा म्हणजे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा जाहीर झाल्यानंतर लिहिला होता मित्रांनो. पुढचं 15वं स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा. आधी जे इंग्रजीमध्ये होतं त्याचं आता मराठीमध्ये झालं. त्यामुळं लोकमान्य टिळक याचं उत्तर आपल्याला दिसतं. 16 लोकमान्य टिळकांच्या तुरुंगाच्या काळात त्यांच्या वृत्तपत्राची जबाबदारी कोणी सांभाळली? तर त्यांचे मित्र दोन कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. अ, राज्यसेवा मुख्य 2020 ला विचारलेला प्रश्न तो आधी विचारला होता PSI मुख्य 2012. त्याच्यामुळे कुठलाही प्रश्न कुठेही फिरवला जातो मित्रांनो. आता हे बघा न.ची केळकर आणि कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लोकमान्य टिळक जेव्हा तुरुंगात होते तेव्हा त्यांच्या वृत्तपत्राची जबाबदारी सांभाळली होती. आता पुढे 17 नंबर क्वेश्चन. डॅश डॅश यांनी असे स्पष्ट केले की या प्रश्नामध्ये बघा डॅश डॅश यांनी असं स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणा ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराचा होता. तर याचं उत्तर काय आहे? बाळ गंगाधर टिळक. त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या समाजात आम्ही सुधारणा करू. त्यामुळे त्यांचा संमती वयाच्या विधेयकाला ही विरोध असताना आपल्याला दिसतो. 18 नंबर जोसेफ बॅप्टिस्टा कोण यांचे सहकारी आणि वकील होते. तर जोसेफ बॅप्टिस्टा हे लोकमान्य टिळकांचे सहकारी होते. आधी न.ची केळकरांवर प्रश्न आला आणि आता जोसेफ बॅप्टिस्टांवर. तर जोसेफ बॅप्टिस्टा हे लोकमान्य टिळकांच्या होम रूलचे अध्यक्ष होते मित्रांनो. 19 केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांनी संगीत मानापमान नाटकाचा प्रयोग करून कशाच्या मदतीसाठी 15,000 रुपये जमवले? तर टिळक स्वराज्य फंड च्या निधीसाठी केशवराव भोसले. पुढे तुम्हाला भविष्यात हा प्रश्न उपयोगी येईल. केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांनी 15,000 रुपये कशासाठी? तर टिळक स्वराज्य फंड. ते नाटक कोणतं होतं मित्रांनो? संगीत मान अपमान. पुढे आपल्याला जोड्या लावायच्या आहे. आता हा बॉम्बे हेरॉल्ड इथं बघा. बॉम्बे हेरॉल्ड. आता हा प्रश्न कधी विचारलाय? वनसेवा मुख्य 2022. आता आजच आपण अ, गट ब मुख्य गट ब पूर्वचा पेपर याचं पूर्ण विश्लेषण पाहिलं. तर त्यामध्ये आपल्याला असा प्रश्न होता की मुंबई प्रांतातील पहिलं वृत्तपत्र कोणतं सुरू झालं? आणि त्याच्याच पहिलं अक्षर होतं की 1789 मध्ये मुंबई प्रांतातील पहिलं वृत्तपत्र कोणतं सुरू झालं? आणि तोच प्रश्न तो जिथं स्टेटमेंटमध्ये विचारला आता इथं जोड्यांमध्ये आला बघा. त्यामुळे पीवायक्यू कोणता कुठेही फिरवला जातो. पीवायक्यू वर पूर्ण पकड पाहिजे. आता याचं जर बॉम्बे हेरॉल्डचं 1789 तुम्ही तो पीवायक्यू जर व्यवस्थित बघितलेला असता तर ब चं उत्तर 4 एकाच पर्यायामध्ये दिसेल आणि तो म्हणजे प्रश्न पर्याय क्रमांक 3 तुम्हाला जास्त बघायची जास्त गरज नाही. किती? 3. बॉम्बे हेरॉल्ड 1789. आता जेव्हा समजा तुमचा प्रश्न तेव्हा सुटला होता आणि आताही सुटला आणि जर तुम्ही तेवढाच प्रश्न सुटून बाहेर गेले म्हणजे तेवढाच प्रश्न सोडून जर तुम्ही दुसऱ्या प्रश्नाकडे वळले तर केसरीचं तर तुम्हाला माहिती आहे. पण बॉम्बे समाचार आणि बंगाली हे वृत्तपत्र कोणाचे होते? ते कोणी सुरू केले याचाही तुम्ही व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यास केला पाहिजे मित्रांनो. बंगाली हे वृत्तपत्र जर बघितलं आपण तर हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं होतं. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं बंगाली वृत्तपत्र आपल्याला दिसतं. पुढचा प्रश्न काय बघा कालानुक्रमे. आता तुम्ही प्रत्येक वेळी ते लिहितच बसायचं का पुढं? तर अजिबात नाही. फक्त तुम्ही एक नजर मारा. याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की सुरत आता लखनौ करार कधी झाला? 1929. होम रूल होम रूल कधी झालं? नाही 1929 सॉरी इथं माझी चूक झाली. लखनौ नाही तर लाहोर करार 1929 आहे आणि लखनौ करार कधीचा? 1916चा. होम रूल लीग कधीचे? ते पण 1916ची. सुरत काँग्रेस कधीची? 1907ची. आणि काँग्रेस डेमोक्रेटिक पक्ष कधीचा? 1920चा. कारण 1920ला का बरं पक्ष आला? 1920लाच का आला? कारण 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आणि तो म्हणे की आता आपण निवडणुका घेणार आहे. मग निवडणुकीत भाग घेण्यासाठी 1920ला लोकमान्य टिळकांनी काँग्रेस लोकशाही पक्षाची स्थापना केली. त्यामुळे सगळ्या घटनांमध्ये शेवटचा पर्याय ड पाहिजे आणि असा पर्याय तुम्हाला दोन ठिकाणी दिसतो. पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. त्याच्यामुळे दोन पर्याय इथेच कटले आणि सर्वात जवळचा ऑप्शन क 1907चा. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे 3. जास्तीत जास्त टाइम तुमचा इथे वाचला जाईल. पुढचा प्रश्न लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1895 मध्ये जास्त एक्सप्लेनेशनची गरज नाही शिवजयंती
पुढचा प्रश्न 23. लोकमान्य टिळकांनी मवाळ नेते व काँग्रेस अधिवेशनावर खालीलपैकी कोणती टीका केली? तर ते काँग्रेस अधिवेशनाला खुशामत खोरांचा मेळावा आणि सुट्टीतील मनोरंजन असे म्हणायचे मित्रांनो. ते काय म्हणायचे? हे जे काँग्रेसचे अधिवेशन होतात हा खुशामत खोरांचा मेळावा आणि सुट्टीतील मनोरंजन आहे. त्यामुळे ऑप्शन अ आणि क बरोबर. पुढचा प्रश्न 24. कारण हे असं बोलणं कोण बोलू शकतं? तर लोकमान्य टिळकच बोलू शकतात. पुढे 24 नंबर. लोकमान्य टिळकांनी आपल्या चळवळीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणत्या संज्ञेऐवजी होम रूल? आता हे बघा, होम म्हणजे काय? तर स्वतःच होम आणि रूल स्वतःचं राज्य, स्वराज्य. होम रूल स्वराज्य, बहिष्कार नाही, स्वदेशी नाही आणि राष्ट्रीय शिक्षणही नाही. हे बघा, 1900 म्हणजे जेव्हा बंगालची फाळणी झाली तेव्हा स्वदेशी चळवळ सुरू झाली आणि या स्वदेशी चळवळी टिळकांनी चतुसूत्री मांडली. ते चतुसूत्री कोणती होती ते आपण इथं बघितलं आणि त्यावरच इथं प्रश्न आलाय की लोकमान्य टिळकांनी 4 तत्वे अंगीकारली म्हणजे चतुसूत्री त्यांची. त्यामध्ये कोणती बाब समाविष्ट नव्हती? तर त्यामध्ये स्वराज्य होतं, स्वदेशी होतं, राष्ट्रीय शिक्षण होतं आणि चौथं होतं मित्रांनो बहिष्कार. त्याच्यामध्ये सहकार नव्हतं तर होतं बहिष्कार. बहिष्काराचे तत्व त्यांनी अंगीकारले होते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑड मॅन आउट काय आहे? तर सहकार. पुढे 26 नंबर. महाराष्ट्रात होमरूल लीगची चळवळ. आता हे बघा, इथं दोन्ही पण ऑप्शन आहे. अॅनी बेझंट पण आणि लोकमान्य टिळक पण. मग काय करायचं? आधी कोणी सुरू केली रे? 1916 ला लोकमान्य टिळक. बिंदास देऊन या. पुढे काय होते बघू. 27. महाराष्ट्रात होमरूल लीगची चळवळीचे प्रणेते कोण रे? इथं PSI पूर्व 2012, इथं 2011. इथं बघा ऑप्शन तेच लोकमान्य टिळक याचं उत्तर आहे. आता लोकमान्य टिळकांशी संबंधित खालील घटनांची कालानुक्रमे रचना करा. एक नजर मारा फक्त आणि उत्तर फेकून द्या. पहिलं जर गणेश उत्सव पाहिला 1893. एक नंबर ब ऑप्शन, नंबर क्रमांक उत्तर क्रमांक 3. बस इथंच संपलं. जर तुम्हाला बाकीचे सगळे माहीत असतील, साराबंदी मोहीम 1895, गणेश उत्सव 1893, होमरूल लीग 1916 आणि शिवाजी उत्सव मित्रांनो 1900 सॉरी साराबंदी मोहीम 1895, गणेश उत्सव 1893, होम रूल लीग 1916 आणि शिवजयंती उत्सव कधी? 1895. 1900 माझ्या तोंडात येऊन जातं कायम ते. आता स्त्री शिक्षणाची पुढचा प्रश्न 29 नंबरचा. स्त्री शिक्षणाची दिशा हा शिक्षणावरील लेख टिंब वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. तर हेच उत्तर तुम्हाला नोंदच करून घ्यायचंय. ते आहे केसरी. केसरीमध्ये हा लेख छापलेला गेलेला होता. या असे डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न येतात मित्रांनो. त्यासाठी डाटा माहित असणं खूप गरजेचं आहे. जर हा भविष्यात प्रश्न आला तर आपलं चुकायला नको. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोण फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचं अध्यापन करत होता? म्हणजे गणिताचं अध्यापन कोणी केलं? म्हणजे गणित कोण शिकवत फर्ग्युसन कॉलेजमध्ये? ऑप्शन क्रमांक 1 बाळ गंगाधर टिळक, तर नक्कीच गोपाळकृष्ण गोखले हेही होते आणि धोंडो केशव कर्वे हेही होते. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अ ब क म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 बघायला मिळेल. तुम्हाला हे नोंद करून घ्यायचंय की सॉरी तुम्हाला हे नोंद करून घ्यायचंय की हे तिघही व्यक्तिमत्व फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवायला होते. पुढचा प्रश्न 31 नंबर. आपण आधीच बघितलं की कोणत्या सणाच्या इथं बघा स्फूर्ती घेऊन 1893 मध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो मुसलमानांच्या ईद सणावरून. मुसलमानांच्या ईद सणावरून. आपल्याला कधी कधी अशी उत्तर वाटत नाही, त्याच्यासाठी फॅक्च्युअल डाटा माहित असणं गरजेचं आहे. 32 नंबरचा क्वेश्चन. 1898-99 मध्ये आलेल्या बंद विमोचन आणि लोकमत विजय या नाटकावर सरकारने बंदी घातली कारण त्यात आढळणारे टिंब यांचा उल्लेख होता. तर याचं उत्तर मित्रांनो लॉर्ड कर्झन. 1893. लॉर्ड सँडर्स त्याचा काही संबंध येत नाही. लोकमान्य टिळकांचा नाही. हे लॉर्ड कर्झनशी संबंधित मते तुम्ही नोट करून घ्या. 33 नंबर क्वेश्चन. लोकमान्य टिळकांशी संबंधित खालील घटनांची कालानुक्रमे रचना करा. आता एकदा पाहून घ्या आणि द्या फेकून. गणपती उत्सव 1893. क क एक नंबर ऑप्शन क्रमांक पहिला. बस, काही गरज नाही मित्रांनो. प्रश्न जरी अर्धा फुटाचा असला तरी उत्तर फक्त 2च सेकंदाचं आहे. गणपती उत्सव 1 नंबर हे. प्रश्न कधी विचारलाय बघा, राज्यसेवा पूर्व 2014. आता 34 नंबर. हे आपण आधी बघितले काय कधी स्थापन झाले. 34 नंबर. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये भारतीय राजकीय असंतोष
असंतोष बघितला, चळवळ बघितली, चल रे बाबा व्हॅलेंटाईनचे रोल कोणाला म्हणला? लोकमान्य टिळकांना. बाकी प्रश्न पाहायची गरज नाही. पुढं मित्रांनो, लोकमान्य टिळकांबद्दल आपण सर्व माहिती पाहिली आणि त्याबद्दल आयोगाने विचारलेले सर्व प्रश्नही बघितले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि यामध्ये मी काय सुधारणा करू शकतो हे तुम्ही मला कमेंटद्वारे कळवा. पुढचा व्हिडिओ आपण कोणत्या समाजसुधारकाबद्दल बनवायचा हेही तुम्ही मला सांगा. आपण तो समाजसुधारक कंप्लीट करू. आजच आपण गट ब पूर्व 2017च्या पेपरचं पूर्णपणे विश्लेषण कंप्लीट केलंय. तोही व्हिडिओ तुम्ही बघा. तोही व्हिडिओ मी खूप डिटेल ॲनालाइज केलाय आणि अशाच नवीन-नवीन व्हिडिओ माहितीसाठी आणि तुमच्या ज्ञानात अधिक भर पाडण्यासाठी तुम्ही मयूरपंख अकॅडमी यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो. खूप खूप आभार.